प्रिय दर्शकों, गन्ना का चैनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका। प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे दर्यापूर। कान्होली येथील किशोर भाऊ लभळे यांच्या खासदारकीसाठी त्यांनी आज प्रचार प्रारंभ केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूजन करून नारळ फोडून प्रचाराला आज सुरुवात झाली। त्यांचं खासदारकीला हे एक स्वप्न याच्यासाठी आहे का अधुरे राहिलेले जे या 75 वर्षातले कामं आहेत त्यांना ते पूर्ण करायचे आहेत आणि जास्तीत जास्त समस्या त्यांच्या गावातील आहेत। भारताचा पंतप्रधान हा चायवाला जर बनू शकतो तर कान्होली गावातील हा ढोरं चारणारा किशोर लभळे या अमरावती जिल्ह्याचा खासदार का बनू शकत नाही, हे त्यांचं एक ध्येय आहे। त्यांचं बोधचिन्ह आहे रेडिओ। आतापर्यंत जेवढे काही निवडणुकी झाल्या जेव्हापासून ते 18 वर्षात झाले तेव्हा प्रत्येक निवडणुकीला ते फॉर्म भरतात, मग ते आमदारकी असो, ग्रामपंचायत असो, कुठल्याही स्तरावरची निवडणूक असो, आणि ते स्टँड ठेवतात, हे महत्त्वाचं। अशा दिलखुलास माणसाची आपण मुलाखत। नमस्कार किशोर भाऊ लभळे। नमस्कार। आपल्या मनात खासदारकीला उभं राहायचा विचार कशासाठी आला? हे कामं झाले नाही आहेत। कोकळला रस्ता, कोळंबी रस्ता, बैलगाडी शेतातून जात नाही, नाचोना रस्ता, लेगाव रस्ता, या शेतात बंडी जाऊ शकत नाही, मग कास्तकारांना माल कसा आणाव? तुम्ही खासदारकी हा अमरावती जिल्ह्याचा विषय असतो आणि ह्याच्यात तुमच्या समस्या ह्या गावपातळी सोडवाव्या लागतात। ह्या गावपातळी सोडवताना पहिल्यांदा सुरुवात ग्रामपंचायतपासून आपण का केली नाही, डायरेक्ट खासदारकीसाठीच का केली? हे कामं झाले नाही आहेत। रेल्वे यवतमाळ ते अचलपूर बंद पडलेली आहे आणि अंबा साखर कारखाना हाही बंद पडलेला आहे। दर्यापूर सूतगिरणी हे बंद पडलेली आहे, मग बेरोजगारांना कामं कुठून मिळतात? अमरावतीची सूतगिरणी बंद पडली आहे, धामणगाव, देवगाव, चांदूर रेल्वे हे साखर कारखाना बंद पडणं, हे उद्योगधंदे। देवगावचा साखर कारखाना तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा देवगावचा साखर कारखाना विकलेला आहे, त्यामुळे देवगावचा साखर कारखाना हा पूर्णवत होणार नाही। अजून अमरावती जिल्ह्यात अशा कोणत्या समस्या आहेत की त्यावर आपलं कटाक्षानं लक्ष आहे? रेल्वेच्या याच्यावर हो, मी हे निवेदनच वाचून सांगू शकतो। सांगू शकता। अमरावती मतदारसंघाचे युवा तडफदार नेतृत्व श्री किशोर भीमरावजी लभळे यांचे सतत युवा नेतृत्वाचा धडपड असून त्यांच्या बऱ्याचशा कार्यांना याची वाचा फोडली। जसे होमगार्ड या पदाला पोलीस खात्याची मान्यता देणे, होमगार्ड या पदाला पोलीस खात्याची मान्यता देणे, होमगार्ड या पदावर कार्यरत असले जवान शिपायाचा दर्जा देण्यात यावा, दर्यापूर येथील सूतगिरणी चालू करण्यात येऊन बेरोजगार युवकांना काम देणे, अंजनगाव येथील साखर कारखाना चालू करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून उत्पन्न वाढावे, याकरिता संघर्ष करून सरकारला धारेवर धरणे, यवतमाळ अचलपूर चालणारी रेल्वे पूर्वत चालू करून प्रवाशांना गैरसोय टाळता यावी याची जाणीव सरकारला करून देणे, पोलीस मुख्यालयाचे बांधकाम अपूर्ण असून ती पूर्ण करण्याकरिता सरकारकडे मागणी, धामणगाव रेल्वे परिसरात देवगाव रेल्वे येथील साखर कारखाना चालू करून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, कान्होली वार्ड नंबर 3 पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली असून त्या टाकीचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, कारण पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे। अवकाळी पाण्यामुळे शेतामध्ये गहू, कांदा, संत्रा हे उद्ध्वस्त झाले। जिल्हाधिकारी साहेब त्यांना किती त्रास झाला हे मी टीव्हीवर बघितले। तुमच्या ज्या समस्या आहेत ह्या या आवर्जून तुम्ही मांडल्यात, ते कामं चांगले खासदार उभे राहिले ते करू शकले नाहीत, तर येणाऱ्या काळात समजा जर तुम्ही निवडून आले, मी हे पूर्ण कामं करू शकणार। हो, मग तुमचा PA कोण आहे? रवी देवदास वानकडे। देवदास वानकडे या। नमस्कार भाऊ। नमस्कार दादा। बोला। यांना खासदारकीसाठी उभं करण्यासाठी आपण प्रमोट केलं काय? हो,
अच्छा, हे कधी ग्रामपंचायतला यांच्या मागे आपण किती वर्षापासून आहात? मी याच्यापासून 10 वर्षापासून मागच व्हायचं आहे. मागच आहे. हो. यांना मागं आणण्याकरता त्यांच्या मागे की यांना पुढं नेण्याकरता आपण त्यांच्या मागे? नेण्याकरता. मग खासदारकीले आपल्यासमोर जे उमेदवार ठाकलेले आहेत हो. यांच्यासोबत आपला निभाव लागणार नाही हो. हे आपल्याला माहीत असून सुद्धा तुम्ही त्यांना समोर का ढकललं? कारण की माहिती आहे, कोणी खासदार झाला, कोणी आमदार झाला, कोणी काही करत नाही. हां, कोणी काही करत नाही, स्वतःचे पोट भरतात. म्हणून मी खासदार स्वतः निवडला. हा खासदार निवडताना त्यांना पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये निवडून आणायला पाहिजे होतं, नंतर त्या समस्या जाणून त्यांना गावाचा निर्णय कोण घेईन? गावाचा खासदारकी हा केंद्र शासनाच्या कडून निर्णय येतात. पण तो आमचा विचार होता. तर तुम्ही एकदम त्यांना का ढकललं? ढकलत नाही, आम्ही सतत निवडून लढून राहिलो. सतत निवडून आले. हो. म्हणजे निवडणूक लढवणे हा लढून राहिलो. पण प्रत्येक निवडले आम्ही पळून आलो. पळून राहिले. हो. मग आता समोरचं टार्गेट काय तुमचं निवडून यायचं? समोरला सारखं एवढं गावाली कानोली गाव जे आहे, हां. या कानोली गावामध्ये फक्त पाण्याची टाकी जी आहे हां. हे झाली नाही होती. हां, म्हणून तेच खासदार केलं, उभं केलं. नाही, एकच विषय नाही आहे तसा. हां, आता काही लोकांना घरकुल भेटलं, हां. काही लोकांना भेटलं नाही. आता माझ्या स्वतःचं असं आहे, घरकुल हा विषय सरपंचाच्या लेवलवर असतो ना. खासदारकीच्या लेवलवर हा विषय नसतो. नसतो. मग म्हणून तुम्हाला सांगून राहिलो, माझं जे घरकुल आहे स्वतःचं, म्हणजे तुमचं घरकुल बनलं नाही म्हणून त्यांना तुम्ही खासदारकीसाठी उभं तसं नाही केलं मी त्याला. तसं नाही केलं. मग कसं केलं? बसं नाही, त्याला फक्त आम्हाला उभं करायचं होतं गावातून, म्हणून त्याला उभं केलं. तुम्ही त्यांना खासदारकीसाठी उभं करायला गेल्यानंतर हां. आज प्रत्येकाच्या तोंडातून त्यांना हावभावाचा शब्द पाहिजे, पण तुम्ही आताच त्यांना आरे कराल म्हणजे हे तुमच्या कानाखालचे आहेत काय? नाही नाही बाबा, उमेदवार माणूस आहे, कानाखाला तुम्ही म्हणून. आरे कारे कसे काय नाही, बोलता? जिल्ह्याच्या विषयी बोला, गावाच्या विषयी नको. तुमच्या गावातल्या जर समस्या असतील तुम्ही ग्रामपंचायतमधून ह्या सोडवता का नाही? जो तुम्ही ज्यांना खासदार केलं, उभं केलं, त्यांची ताकद गावात कमी असं म्हणाल की हरकत आहे काय? हे बरोबर आहे. मग हे बरोबर आहे, तर मग खासदारकीसाठी त्यांना उभं का केलं? आता तेच तर समजून राहिलं आम्हाला काय करावं होतं. काय करा म्हणजे आज या माणसाला तुम्ही किशोर भाऊला किती उभं हजार केलं. रुपये भरायला लावले खासदारकीसाठी? आज 30,000 रुपये गेले आमचे. हा, 30,000 रुपये गेले. 30,000 रुपये गेल्यानंतर तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे, सर्व जनतेला माहीत आहे. सरायला माहिती, आम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला माहीत असल्यानंतर तुम्ही हा पवित्रा का घेतला? नाही, आम्हाला उभं राहायचं होतं, काही विषय नव्हता त्या गोष्टीले. लोकशाहीत उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हो. पण समजा पोहणं नसल्यास सुद्धा आपण नदीत उडी मारून राहिलो आणि आपण मरणार हे निश्चित असल्यानंतरही सुद्धा समोरच्या माणसाला आपण जर ढकलून राहिले तर हा मूर्खपणाचे हे लक्षण नाही आहे का? हे तर बरोबर आहे तुमची गोष्ट, पण आम्हाला त्या कोणी नाही माहिती तुम्हाला असं होतं. म्हणायचं आहे का तुम्ही मूर्ख आहात म्हणून? आता तुम्ही काही म्हणा बा, मी नाही म्हणत, तुम्ही सिद्ध करून राहिले ना. सांगा रे, बरोबर नाही केलं बा. मी त्यांना नाही म्हणाला. नाही नाही, उमेदवार थोडी मला म्हणलं, पियले म्हणलं तुम्ही. हा, तुम्ही त्याचं उभं केलं ना. हो, मीच केलं त्याला उभं. म्हणून म्हणतो की हे मूर्खपणाचे लक्षण नाही आहेत का? हा, हे मूर्खपणाचे लक्षण नाही आहेत का? नाही, आम्हाला मूर्खपणा काही नाही. आम्हाला स्वाभिमान होता उभं राहायचा, आम्ही उभं राहिलो. स्वाभिमान होता म्हणून बस. तुम्ही उभं राहिलाय. हां. असे या भारतात काही लोक आहेत की फक्त स्वाभिमानासाठी हे उभे राहतात. पण स्वाभिमान कशाला म्हणतात? की स्वाभिमानी पक्षावाले नारायण राणे किंवा नवनीत राणा, तो मागच्या वेळेसची खासदार असलेली नवनीत राणा जी भारताच्या पंतप्रधानाला चालन देऊ शकते, ते जर स्वाभिमान घाण करून पक्ष विलीन करत असतील तर त्यापेक्षा असे स्वाभिमानी माणसं जे कानुलीत उभे ठाकलेले आहेत त्यांना मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना देवाने चांगली बुद्धी देवो आणि चांगले कामं त्यांचे या लोकशाहीत त्यांच्याकडून घडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद किशोर भाऊ, आपण गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर जी प्रदर्की मुलाखत दिली आणि आपल्यासारखा आपल्याला एक निवडून आल्यानंतर एक सक्षम PA मिळाला आणि तो PA तुम्हाला आता कुठल्या लेवलपर्यंत घेऊन जाते हेच आता येणारा काळ सांगेल. धन्यवाद. आपण आपल्या प्रचाराला सुरुवात आजपासून केली. असाच प्रचार इलेक्शन झाल्यावर सुद्धा करा. मग काय कामाची गोड. आमदारकीसाठी बरं करतो आमदारकीसाठी हा प्रचार चालू करा अशी मी विनंती करतो. आणि असेच PA प्रत्येकाला मिळो ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.